ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिलेली आहे. या कथेमधील सर्व पात्रे, नावे, घटना, प्रसंग आणि संवाद काल्पनिक आहेत. त्यांचा कोणताही वास्तविक व्यक्ती, कुटुंब, ठिकाण किंवा घटनेशी संबंध नाही. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. केअरटेकर भाग 4. आईच्या फोटोमागचं गुपित. आर्यन त्या फोटोसमोर अगदी निश्चल उभा होता. वृद्ध महिलेच्या तोंडून ती तुझी आई होती हे शब्द ऐकल्यानंतर त्याला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. त्याने थरथरत्या हाताने तो फोटो उचलला आणि पुन्हा पुन्हा त्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. इतकी वर्ष ज्याचा चेहरा त्याच्या आठवणीत नव्हता तो चेहरा आज अचानक त्याच्यासमोर होता. त्याच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. मी त्याच्याजवळ गेले आणि शांतपणे त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तो काहीच बोलला नाही, पण त्याने माझा हात घट्ट धरून ठेवला. त्याच क्षणी मला जाणवलं की त्याला माझ्या शब्दांची नाही, फक्त माझ्या सोबतीची गरज आहे. वृद्ध महिला हळूहळू पुढे आली आणि म्हणाली, आर्यन, तुझ्या आईने तुला कधीच सोडलं नव्हतं. परिस्थितीने तिला तुझ्यापासून दूर केलं होतं. हे ऐकून आर्यनने डोळे पुसले आणि तिच्याकडे पाहत विचारलं, मग मला तिच्यापासून दूर का नेलं? मला इतकी वर्ष माझ्या आईबद्दल काहीच का सांगितलं नाही? वृद्ध महिलेने दीर्घ श्वास घेतला. तिच्या चेहऱ्यावर अनेक वर्षांची वेदना दिसत होती. ती म्हणाली, कारण तुझ्या आईला भीती होती की तिच्या शत्रूंनी तुझ्याबद्दल कळालं तर तुझ्या जीवाला धोका निर्माण होईल. हे ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. आर्यन काही क्षण काहीच बोलला नाही. मग त्याने विचारलं, माझ्या आईचे शत्रू कोण होते? वृद्ध महिला उत्तर देणार इतक्यात खाली कुठेतरी दरवाजा जोरात बंद झाल्याचा आवाज आला. आम्ही तिघांनीही एकमेकांकडे पाहिलं. वृद्ध महिलेने घाबरत आवाज कमी केला आणि म्हणाली, आपल्याकडे जास्त वेळ नाही, हे सगळं तुला आता सांगणं गरजेचं आहे. तिने कपाटातून एक जुनी डायरी बाहेर काढली. त्या डायरीच्या पानावर वर्षानुवर्षे जपून ठेवलेल्या नोंदी होत्या. आर्यनने पहिलं पान उघडलं आणि त्यावर त्याच्या जन्माची तारीख पाहून तो पुन्हा थक्क झाला. त्याच्या आईने त्याच्या जन्माच्या काही दिवस आधी लिहिलेली एक नोंद त्यात होती. त्या नोंदणीत एका व्यक्तीचं नाव वारंवार लिहिलेलं होतं, पण त्याचं नाव अर्धवट पुसलेलं होतं. आर्यनने ते नाव वाचण्याचा प्रयत्न केला, पण अचानक वृद्ध महिलेने डायरी त्याच्या हातातून घेतली. हे नाव आत्ताच जाणून घेणे योग्य नाही, ती म्हणाली. आर्यन चिडला. माझ्या आयुष्याबद्दलचं सत्य मला जाणून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळी कोणीतरी मला थांबवतंय. मला माझ्या आईबद्दल सगळं जाणून घ्यायचं आहे. त्याचा आवाज ऐकून वृद्ध महिला शांत झाली. मग तिने डायरी पुन्हा त्याच्या हातात दिली आणि म्हणाली, ठीक आहे, पण हे वाचल्यानंतर तुझं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. आर्यनने डायरी उघडली. मी त्याच्या शेजारी उभी राहून त्या पानाकडे पाहत होते. आम्ही दोघेही एकत्र ते शब्द वाचू लागलो. प्रत्येक पानासोबत रहस्य अधिकच गडद होत होतं. अचानक आर्यन एका पानावर थांबला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं आणि त्या पानावर माझं नाव लिहिलेलं होतं. आणि मी ते पाहून पूर्णपणे गोंधळले. माझं नाव इथे कसं? मी घाबरून विचारलं. आर्यनने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातही तोच प्रश्न होता. वृद्ध महिला मात्र शांत उभी होती. मी तिच्याकडे पाहून विचारलं, तुम्हाला माझ्याबद्दल आधीपासून माहिती होतं का? तिने काही क्षण मान खाली घातले आणि मग हळू आवाजात म्हणाली, हो, तुझ्या या घरात येण्यामागेही एक कारण आहे. माझ्या मनात धडधड सुरू झाली. मी आर्यनकडे पाहिलं. तो माझा हात हातात घेऊन म्हणाला, आणि काहीही झालं तरी आपण एकत्र सत्य शोधू. त्या एका वाक्याने मला धीर आला. माझ्या डोळ्यात नकळत अश्रू आले. मी हळूच म्हणाले, हो आर्यन, आता आपण दोघे मिळूनच हे सगळं उलगडू. त्याच क्षणी आमच्यातील विश्वास आणखी घट्ट झाला. पण त्याच वेळी वृद्ध महिलेने डायरीतील एक शेवटचं पान उघडलं आणि ते आमच्या समोर ठेवलं. त्या पानावर लिहिलेलं होतं, आर्यनला सुरक्षित ठेवण्यासाठी ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच एक दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका ठरेल. आर्यनने ते वाक्य वाचलं आणि त्याच्या चेहऱ्यावर चिंता उमटली, कारण त्या पानाच्या खाली एका ओळखीच्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं होतं आणि ते नाव पाहताच आर्यनच्या हातातून डायरी खाली पडली. आर्यनच्या हातातून डायरी खाली पडली आणि खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता.
मी खाली पडलेली डायरी उचलण्यासाठी वाकले, पण आर्यनने माझा हात धरून मला थांबवलं. त्याची नजर अजूनही त्या शेवटच्या पानावर खिळलेली होती. आणि हे नाव. तो काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण शब्दच फुटत नव्हते. मी त्याच्याकडे पाहत विचारलं, आर्यन, कोणाचं नाव आहे ते? तुला त्या व्यक्तीची ओळख आहे का? त्याने हळूच मान हलवली. हो, आणि म्हणूनच मला जास्त भीती वाटते. वृद्ध महिलेने ही नजर खाली केली. तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की तिला या नावाबद्दल आधीपासून सगळं माहिती होतं. मी डायरी उघडली आणि ते पान पुन्हा पाहिलं. नाव स्पष्ट दिसत होतं, पण त्याखाली काही ओळी जुन्या शाईमुळे धूसर झाल्या होत्या. आर्यनने थरथरत्या आवाजात विचारलं, तुम्ही आम्हाला हे आधी का नाही सांगितलं? वृद्ध महिला काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, कारण मला खात्री नव्हती की तो अजूनही तुमच्या आयुष्यात आहे की नाही. पण आता परिस्थिती बदललेली आहे. आर्यनने लगेच विचारलं, तो म्हणजे कोण? वृद्ध महिलेने उत्तर न देता खिडकीकडे पाहिलं. बाहेर संध्याकाळचा अंधार वाढत होता. तिने हळू आवाजात सांगितलं, ज्याच्यावर तुझ्या आईने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता, तोच माणूस नंतर तिला सर्वात मोठा धोका ठरला. आर्यनच्या डोळ्यात पुन्हा वेदना दाटून आल्या. माझ्या आईला त्याच्यामुळे काहीही झालं होतं का? त्याने विचारलं. वृद्ध महिला म्हणाली, माझ्या आईला त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. तिने तुझं आयुष्य सुरक्षित राहावं म्हणून तुझ्याबद्दलची सगळी माहिती त्याच्याकडे सोपवली. पण काही दिवसांनी तिला समजले की तिच्या प्रत्येक हालचालीची माहिती कुणीतरी दुसऱ्याला देत आहे. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे आपल्या घरातल्या कोणीतरी? मी विचारलं. वृद्ध महिलेने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, कदाचित म्हणूनच तुझ्या नावाचाही या डायरीत उल्लेख आहे. माझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. पण माझा आणि आर्यनच्या आईचा संबंध काय? मी घाबरत विचारलं. वृद्ध महिलेने उत्तर देण्याआधीच बाहेरून पावलाचा मंद आवाज ऐकू आला. आम्ही तिघांनी एकदम शांत होऊन दरवाजाकडे पाहिलं. आवाज हळूहळू जवळ येत होता. आर्यनने डायरी बंद केली आणि ती कपाटात ठेवली. वृद्ध महिलेने हाताच्या खुणांनी आम्हाला शांत राहायला सांगितलं. काही क्षणांनी दरवाजाबाहेर कुणीतरी थांबलं होतं. मग दरवाजावर हलकी टकटक झाली. आर्यनने माझ्याकडे पाहिलं. मी त्याचा हात घट्ट धरला. टकटक पुन्हा झालं. कोण आहे? आर्यनने विचारलं. बाहेरून कोणताही आवाज आला नाही. काही क्षणांनी पावलांचा आवाज पुन्हा ऐकू आला आणि तो हळूहळू दूर जाऊ लागला. वृद्ध महिलेने लगेच दरवाजा उघडला. पण बाहेर कोणीच नव्हतं. मात्र जमिनीवर एक छोटासा लिफाफा पडलेला होता. तिने ते उचलला आणि आर्यनकडे दिले. हे तुझ्यासाठी आहे. आर्यनने लिफाफा उघडला. आत फक्त एकच कागद होता. त्यावर लिहिलेलं होतं, ज्याचा शोध घेत आहात त्याचं सत्य शोधण्यासाठी तुमच्या जवळच्या माणसावर विश्वास ठेवायचा की नाही हे ठरवा. खाली कोणाच्याही सही नव्हती. आर्यन काही क्षण त्या कागदाकडे पाहत राहिलं. मग त्याने तो कागद माझ्याकडे दिला. आणि मला आता एक गोष्ट समजलेली आहे, तो शांतपणे म्हणाला. आपण फक्त माझ्या आईचे सत्य शोधत नाही आहोत. कुणीतरी आपल्याला असत्यापासून दूर ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. मी त्याच्याकडे पाहून म्हणाले, मग आपण घाबरून थांबायचं नाही. आर्यनने मान हलवली. नाही, आता काहीही झालं तरी आपण मागे हटणार नाही. वृद्ध महिलेने कपाटातून आणखी एक जुना फोटो बाहेर काढला. फोटोमध्ये आर्यनची आई, ती वृद्ध महिला आणि आणखी एक व्यक्ती उभी होती. त्या तिसऱ्या व्यक्तीचा चेहरा पाहताच आर्यन स्तब्ध झाला. हा त्याच्या तोंडून फक्त एवढाच शब्द बाहेर पडला, हो. वृद्ध महिला हळू आवाजात म्हणाली, हीच ती व्यक्ती आहे ज्याच्यावर तुझ्या आईने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता. आर्यनने फोटो हातात घेतला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य, राग आणि दुःख सगळे एकत्र दिसत होतं. पण त्याहून मोठा धक्का मला बसला होता, कारण फोटोच्या मागे पेन्सिलीने एक तारीख लिहिलेली होती आणि ती तारीख माझ्या जन्मतारखेच्या अगदी जवळची होती. मी काही क्षण निशब्द उभे राहिले. माझ्या या सगळ्यांशी नेमका संबंध काय आहे? मी विचारलं. वृद्ध महिला माझ्याकडे पाहत म्हणाली, आणि तुझ्या जन्माचं रहस्य आणि आर्यनच्या आईचं रहस्य वेगळं नाही. दोन्ही एका घटनेशी जोडलेले आहे. माझ्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखं झालं. आर्यनने माझा हात धरला. आणि काहीही असलं तरी तू एकटी नाहीस. वृद्ध महिलेने पुन्हा डायरी उघडली. तिच्या हातातलं शेवटचं पान थरथरत होतं. ती म्हणाली, या पानावर तुझ्या आईने एक वाक्य लिहिलेलं होतं. ते वाचण्याची वेळ आता आली आहे. तिने पान आमच्यासमोर
आमच्यासमोर केलं त्यावर लिहिलेलं होतं. जर कधी आर्यन आणि अन्वी एकाच वेळी या सत्याच्या जवळ आले तर समजावं की जुनं रहस्य पुन्हा जागं झालं आहे आणि त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल. हे वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले. आर्यनने माझ्याकडे पाहिलं. आम्हा दोघांनाही आता एकच गोष्ट समजलेली होती. आपली भेट कदाचित योगायोग नव्हती. पण त्याच क्षणी खाली पुन्हा दरवाजा जोरात बंद असल्याचा आवाज आला. वृद्ध महिलेने खिडकीकडे पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर भीती उमटली. ती हळू आवाजात म्हणाली, तो परत आला आहे आणि यावेळी आपल्याला हे सत्य शोधू देणार नाही. आर्यनने डायरी हातात घेतली आणि निर्धाराने माझ्याकडे पाहिलं. अन्वी, आता आपण त्याला शोधणार, सत्य लपवणाऱ्याला नाही तर सत्याच्या मुळापर्यंत. आणि त्याच क्षणी घराच्या बाहेरून एका अनोळखी व्यक्तीचा आवाज ऐकू आला. आर्यन, तुझ्या आईचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या सकाळी जुन्या वाड्याजवळ एकटाच ये. आर्यनच्या चेहऱ्यावर चिंता उमटली, पण त्या आवाजानंतर आलेलं पुढचं एक वाक्य ऐकून माझ्या अंगावर काटाच आला. कारण अन्वीला या रहस्यापासून दूर ठेवणं आता माझ्यासाठी शक्य नाही आहे. आर्यनने माझ्याकडे पाहिलं आणि मला जाणवलं, आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य आता उलगडण्याची अगदी जवळ आलेली आहे. आर्यन त्या आवाजाने काही क्षण जागच्या जागी उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. मी त्याचा हात धरून हळू आवाजात म्हणाले, आर्यन, तू एकट्याने कुठेही जाणार नाहीस. हे आता फक्त तुझ्या आईचं रहस्य राहिलेलं नाही, माझं नावही या सगळ्यात आलेलं आहे. आर्यनने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, अन्वी, मला तुझी काळजी आहे म्हणूनच मला तुला यात ओढायचं नव्हतं. पण आता परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेलेली आहे. वृद्ध महिलेने आमचं बोलणं ऐकलं आणि शांतपणे म्हणाली, तुम्ही दोघांनीही त्या जुन्या वाड्यात जाण्यापूर्वी एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे. तिथे तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहेत, पण त्या उत्तरासोबत आणखी काही प्रश्न तुमची वाट पाहत आहेत. आर्यनने लगेच विचारलं, तो वाडा नेमका कुठे आहे? वृद्ध महिलेने कपाटातून एक जुना नकाशा बाहेर काढला. नकाशावर गावाच्या बाहेरचा एक भाग लाल शाईने गोल करून दाखवलेला होता. इथे, ती म्हणाली, हा वाडा अनेक वर्षांपासून बंद आहे. तुझ्या आईने तुला सुरक्षित ठेवण्यासाठी तिथे काही महत्त्वाच्या गोष्टी लपवून ठेवलेल्या होत्या. आर्यनने नकाशा हातात घेतला. मग आजवर तुम्ही मला तिथे जाण्यापासून का रोखलं? तो रागाने म्हणाला. वृद्ध महिलेने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, कारण तुझ्या आईने शेवटच्या भेटीत मला एकच विनंती केली होती, आर्यनला त्या वाड्यापासून दूर ठेवा. जोपर्यंत योग्य वेळ येत नाही तोपर्यंत त्याला काहीही सांगू नको. हे ऐकून आर्यनच्या डोळ्यात पुन्हा वेदना दाटून आल्या. माझ्या आईने मला इतकं का लपवलं? त्याने हळू आवाजात विचारलं. वृद्ध महिला काहीच बोलली नाही. रात्र वाढत होती. आम्ही त्या घरात थांबण्याचा निर्णय घेतला, पण झोप कोणालाच येत नव्हती. आर्यन खिडकीजवळ बसून बाहेर पाहत होता. मी त्याच्याजवळ गेले. तुला आईची आठवण येते ना? मी विचारलं. त्याने हळूच मान हलवली. माझ्याकडे तिची एकही आठवण नाही अन्वी, पण आज तिचा फोटो पाहिल्यापासून असं वाटतंय की माझ्या आयुष्यातील हरवलेली जागा अचानक समोर आलेली आहे. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मी त्याला धीर देत म्हणाले, कदाचित उद्या तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तो माझ्याकडे पाहून हलकसा हसला. तू माझ्यासोबत असलीस ना? त्याने विचारलं. मी त्याचा हात हातात घेत म्हणाले, हो, काहीही झालं तरी पहाटे आम्ही जुन्या वाराकडे निघालो. रस्ता शांत होता. गाव मागे पडत गेलं आणि झाडांनी वेढलेला अरुंद रस्ता सुरू झाला. काही अंतर गेल्यावर आम्हाला दूरवर एक मोडकिळीस आलेला वाडा दिसला. त्याच्या भोवती उंच झाडं आणि गवत वाढलेलं होतं. मुख्य दरवाज्यावर जुनं कुलूप लटकत होतं. आर्यनने वृद्ध महिलेने दिलेली छोटी किल्ली काढली. कुलूप उघडताच दरवाजा किरकिरत उघडला. आम्ही आत पाऊल ठेवलं आणि क्षणभर दोघेही शांत झालो. भिंतीवर जुन्या काळातील फोटो होते. आर्यन हळूहळू पुढे गेला. एका भिंतीवर त्याच्या आई आणि एका अनोळखी व्यक्तीचा फोटो होता. हा तोच माणूस आहे? आर्यन कुजबुजला. मी फोटो जवळून पाहिला, पण त्या व्यक्तीचा चेहरा पाहताच माझ्या मनात एक विचित्र ओळखीची भावना निर्माण झाली. आर्यन, मला हा माणूस कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय. तो माझ्याकडे वळला. कुठे? मी आठवण्याचा प्रयत्न
करू लागले, पण अचानक माझ्या डोक्यात एक जुनी आठवण चमकून गेली. लहानपणी मी पाहिलेले एक फोटो आणि त्यात हाच चेहरा होता. मला काहीतरी आठवते मी म्हणाले, पण पूर्ण आठवत नाही. आर्यनने लगेच माझ्याकडे पाहिलं. मग इथेच उत्तर असू शकतं. तेवढ्यात वाड्याच्या आतून काहीतरी पडल्याचा आवाज आला. आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. आवाज वरच्या मजल्यावरून आला होता. आर्यनने सावधपणे पायऱ्या चढायला सुरुवात केली. मी त्याच्या मागे होते. वर पोचल्यावर एका खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला. आर्यनने दरवाजा ढकलला. खोलीत जुनं कपाट, एक टेबल आणि त्यावर काही कागद ठेवलेली होती. टेबलावर एक छोटासा डब्बा होता. आर्यनने तो उघडला. आत एक जुनी चांदीची साखळी आणि एक छोटंसं पत्र होतं. त्याने ते पत्र उघडलं. पहिल्याच ओळीत लिहिलेलं होतं, माझ्या मुला आर्यनसाठी. आर्यनचे हात थरथरू लागले. त्याने पत्र वाचायला सुरुवात केली. त्यात त्याच्या आईने लिहिलेलं होतं की तिने आर्यनला स्वतःपासून दूर केलं नव्हतं, तर त्याला एका मोठ्या संकटापासून वाचवलेलं होतं. पण पत्राच्या शेवटी एक वाक्य लिहिलं, ज्याने आमच्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. आर्यन, तुझ्या आयुष्यात अन्वी आली तर तिच्यावर विश्वास ठेव, पण तिच्या भूतकाळावर कधीही डोळे बंद करून विश्वास ठेवू नकोस. मी ते वाचता स्तब्ध झाले. आर्यनने हळूच माझ्याकडे पाहिलं. अन्वी, तुझ्या भूतकाळात नेमकं काय आहे? माझ्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. पण त्याच क्षणी माझ्या गळ्यात असलेली छोटी साखळी जमिनीवर पडली. आर्यनने ती उचलली आणि त्याच्या हातातील चांदीची साखळी पाहताच दोन्ही साखळ्यांवरील चिन्ह अगदी एकसारखं असल्याचं त्याच्या लक्षात आलं. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मला पहिल्यांदाच जाणवलं की माझा भूतकाळ कदाचित आर्यनच्या आईच्या रहस्याची शेवटची किल्ली होती. आर्यनच्या हातात त्या 2 चांदीच्या साखळ्या होत्या आणि त्याची नजर सतत त्या दोन्ही साखळ्यांवर फिरत होती. दोन्ही साखळ्यावर कोरलेली चिन्ह अगदी एकसारखी होती. एक छोटंसं कमळ आणि त्याच्या मध्यभागी असलेलं रहस्यमय अक्षर. अन्वी, ही साखळी तुला कुठून मिळाली? आर्यनने विचारलं. मी काही क्षण शांत राहिले. मला माहिती नाही. लहानपणापासून ती माझ्याकडेच आहे. माझ्या आईने ती माझ्या गळ्यात घातलेली होती. एवढंच मला आठवतंय. आर्यनने लगेच विचारलं, तुझ्या आईने कधी या चिन्हाबद्दल काही सांगितलं होतं का? मी डोळे मिटून आठवणीचा प्रयत्न केला. अचानक बालपणीची एक धुसर आठवण माझ्या मनात आली. आई मला जवळ घेऊन म्हणत होती, ही साखळी कधीही कोणाला देऊ नकोस. योग्य वेळ आली की तुला स्वतःच तिचं कारण समजेल. त्या आठवणीने माझ्या अंगावर काटा आला. आर्यनने पत्र पुन्हा उघडलं. पत्राच्या शेवटच्या भागात काही ओळी दुमडलेल्या होत्या. त्याने ते सावधपणे उघडल्या. आत लिहिलेलं होतं, ज्या दिवशी या 2 साखळ्या पुन्हा एकत्र येतील त्या दिवशी जुनं सत्य जागं होईल. पण त्याआधी आर्यनला त्या माणसापासूनच वाचवावं लागेल, ज्याला सगळे आजही विश्वासू समजतात. आर्यन काही क्षण त्या ओळीकडे पाहत राहिला. तो कोण आहे? त्याने स्वतःशीच विचारलं. मी म्हणाले, आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल. तेवढ्यात खालील खोलीत काहीही हलल्याचा आवाज आला. आम्ही दोघेही एकदम शांत होऊन दरवाजाकडे पाहिलं. आर्यनने मात्र खिशात ठेवला आणि सावधपणे पायऱ्यांकडे गेला. खाली पोचलो तेव्हा मुख्य दरवाजा उघडा होता. आम्ही बाहेर पाहिलं, पण कोणीच दिसत नव्हतं. मात्र दाराच्या जवळ जमिनीवर एक जुना फोटो पडलेला होता. आर्यनने तो उचलला आणि फोटो पाहताच त्याचा चेहरा बदलला. त्या फोटोत त्याची आई एका छोट्या मुलाला जवळ घेऊन उभी होती. तो मुलगा आर्यनच होता, पण त्याच्या मागे उभा असलेल्या व्यक्तीला पाहून आर्यनच्या डोळ्यात आश्चर्य उमटले. हा आपल्या घरातील सर्वात विश्वासू माणूस आहे. त्याचा आवाज थरथरत होता. मी फोटो हातात घेतला आणि मागे लिहिलेली तारीख पाहिली. तीच तारीख होती ज्या दिवशी आर्यनच्या आईने त्याला शेवटचं पाहिलं होतं. फोटोच्या मागे आणखी एक वाक्य लिहिलेलं होतं, जर हा फोटो तुला मिळाला असेल तर समज की तुला तुझ्या सत्याचा सुगावा लागला आहे. आर्यनने फोटो घट्ट पकडला. म्हणजे तो आपल्यावर लक्ष ठेवून आहे? मी विचारलं. आर्यनने उत्तर दिलं नाही. त्याने फक्त माझा हात धरला आणि म्हणाला, आपल्याला इथून लगेच निघायला हवं. आम्ही वाड्याबाहेर आलो आणि रस्त्याने परत निघालो. पण काही अंतर गेल्यावर आर्यनने अचानक गाडी थांबवली. अन्वी, मागे बघ. मी मागे पाहिलं. दूरवर वाड्याजवळ एक काळी गाडी उभी होती.
तिच्यात कोणीतरी बसलेलं दिसत होतं. गाडी काही क्षण तिथेच उभी राहिली आणि मग हळूहळू आमच्या दिशेने येऊ लागली. आर्यनने गाडी सुरू केली आणि आम्ही पुढे निघालो. काही वेळाने ती गाडी दिसेनाशी झाली, पण आमच्या मनातील संशय वाढतच गेला. घरी पोचल्यानंतर वृद्ध महिला आमची वाट पाहत होती. आम्ही तिला फोटो आणि पत्र दाखवलं. फोटो पाहताच तिच्या चेहऱ्यावर भीती उमटली. तुम्ही हा फोटो कुठे मिळवलात? तिने घाबरून विचारलं. आर्यन म्हणाला. वाड्याच्या दरवाजाजवळ. वृद्ध महिलेने डोळे मिटले. म्हणजे तो पुन्हा सक्रिय झाला आहे. कोण? आर्यनने कठोर आवाजात विचारलं. वृद्ध महिला काही क्षण शांत राहिली. मग तिने कपाटातून एक जुना लिफाफा बाहेर काढला. तुझ्या आईने मला एक लिफाफा दिला होता. तिने सांगितलं होतं की फक्त तेव्हाच उघडायचं जेव्हा आर्यन आणि अन्वी तिने लिफाफा आर्यनच्या हातात दिला. आर्यनने तो उघडला. आत एक पत्र आणि एक जुनी किल्ली होती. पत्रात लिहिलेलं होतं, ज्याला तुम्ही शोधत आहात त्याचं उत्तर या घरात नाही. उत्तर त्या जागी आहे जिथे मी आर्यनला शेवटचं पाहिलेलं होतं. पण तिथे जाण्यापूर्वी अन्वीने तिच्या आईकडे असलेली दुसरी गोष्ट शोधली पाहिजे. मी थक्क झाले. माझ्या आईकडील. माझ्या तोंडून शब्दच निघेना. वृद्ध महिलेने मान हलवली. तुझ्या आईला या सगळ्यांची कल्पना होती. मी घाईघाईनं माझ्या जुन्या वस्तू ठेवलेल्या पेटीकडे गेले. पेटी उघडली. जुने कपडे, काही फोटो आणि काही पत्र बाजूला करताना मला तळाशी एक छोटासा लाकडी डब्बा सापडला. मग तो उघडा की आता एक जुनी कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठीवर फक्त एकच वाक्य लिहिलेलं होतं. अन्वी, आर्यनवर विश्वास ठेव, कारण तुमच्या दोघांच्या आयुष्याचं सत्य एका दिवसात उघड होणार नाही. पण जेव्हा होईल तेव्हा तुला समजेल की तुमची भेट योगायोग नव्हती. माझ्या डोळ्यात अश्रू आले. आर्यन माझ्याजवळ आला. अन्वी, मला वाटतं आता आपल्याला एका गोष्टीची खात्री झाली आहे. कशाची? मी विचारलं. तो माझ्याकडे पाहून म्हणाला, आपली भेट कुणीतरी आधीच ठरवून ठेवली होती. तेवढ्यात वृद्ध महिलेच्या फोटोची घंटी वाजली. तिने फोन उचलला, पण दुसऱ्या बाजूने काहीच आवाज आला नाही. काही सेकंदांनी फोन कट केला. तिच्या हातातला फोन थरथरत होता. आर्यनने विचारलं, कोणाचा फोन होता? वृद्ध महिला आमच्याकडे पाहत म्हणाली, तुम्हाला उद्या कुठे जायचं आहे हे त्याला माहिती झालं आहे. आर्यनचा चेहरा गंभीर झाला. म्हणजे? वृद्ध महिला खिडकीबाहेर पाहत म्हणाली, जिथे तुमची पुढची भेट होणार आहे तिथे तुमच्यापेक्षा आधी कोणीतरी पोचणार आहे. आणि त्याच क्षणी बाहेरच्या अंधारात कारचा हॉर्न वाजला. आम्ही तिघांनीही खिडकीकडे पाहिलं. बाहेर एक काळी गाडी उभी होती आणि तिच्या काचेतून कोणीतरी आमच्याकडे पाहत होतं.